जय राधा माधव जय बिहारी जय राधा माधव जय बिहारी जय गोपी जनवल्लभ गिरधारी जय गोपी जन जय गोपी जनवल्लभ गिरधारी जय यशोदनंदन ब्रज जन रंजन यशोदनंदन ब्रज जन रंजन तीरवनचारी तीरवनचारी जय राधा माधव जय बिहारी जय गोपी जनवल्लभ गिरधारी यशोदनंदन ब्रज जन रंजन तीरवनचारी जय राधा माधव जय बिहारी जय गोपी जनवल्लभ गिरधारी जय यशोदनंदन ब्रज जन रंजन तीरवनचारी हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे
कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा गोपीनाथ राधे जय जगन्नाथ जय बलदेवा सुभद्रा जय सुदर्शन जय बलदेवा सुभद्रा जय सुदर्शन जय गौरनिताय जय गौरनिताय जय जय प्रभुपाद जय जय प्रभुपाद जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव जय जय गुरुदेव जय जय गुरुदेव निताय गौर हरि बोल निताय गौर हरि बोल निताय गौर हरि बोल नाम संकीर्तन की हरे कृष्ण महामंत्र की श्री राधा गोपीनाथ भगवान की श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा माई सुदर्शन की श्री श्री गौरनिताई भगवान की श्रील प्रभुपाद की उपस्थित गौर भक्त वृंद की उपस्थित गौर भक्त वृंद की श्री श्री गुरु और गौरांग की ताई गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्णा। सर्व उपस्थित भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या या साप्ताहिक सत्संगामध्ये। आणि या ठिकाणी आज आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत भगवद्गीता अध्याय क्रमांक 12 आणि श्लोक संख्या 9। अथ चित्तं समाधातु न शक्नोषि मयि स्थिरम्
अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय। शब्दार्थ श्लोकार्थ तथा तात्पर्य कृष्ण कृपा मूर्ति अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद दर्शन प्रभुपाद की। अथ जर म्हणून चित्तम चित्त मन समाधातुम स्थिर करणे न नाही शक्नोषी तुला शक्य असेल मयी माझ्या ठाई स्थिरम स्थिरपणे अभ्यासयोगेन भक्तियोगाच्या अभ्यासाने तत तर माम मला इच्छा कर आपतुम प्राप्त करण्याची धनंजय हे धनंजय संपत्तीवर विजय मिळवणारा। हे धनंजय जर तू आपले मन निश्चलत्वाने माझ्या ठाई स्थिर करण्यात असमर्थ असशील तर भक्तियोगाच्या नियामक तत्वांचं पालन कर। अशा रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न कर। तात्पर्य या श्लोकात भक्तियोगाच्या दोन निरनिराळ्या विधींचे वर्णन करण्यात आले आहे। ज्याने दिव्य प्रेमाद्वारे भगवान श्रीकृष्णांच्या ठाई आसक्ती विकसित केली आहे त्याचा समावेश प्रथम विधीमध्ये होतो आणि ज्याच्या ठाई दिव्य प्रेमाद्वारे भगवंतांविषयी आसक्ती विकसित झालेली नाही त्याचा दुसऱ्या विधीमध्ये समावेश होतो। या दुसऱ्या विधीकरिता निरनिराळी नियामक विधिविधाने आहेत आणि त्यांचे पालन केल्याने श्रीकृष्णांच्या ठाई अनुराग उत्पन्न होण्या इतपत मनुष्याची उन्नती होते। भक्तियोगाद्वारे इंद्रियांचे शुद्धीकरण होते। सद्यस्थितीत बद्ध जीवामध्ये इंद्रिय तृप्ती करण्यामध्ये संलग्न झाल्यामुळे इंद्रिय नेहमी अशुद्धच असतात, परंतु भक्तियोगाच्या अभ्यासाने इंद्रियांचे शुद्धीकरण होऊ शकते आणि अशा शुद्धावस्थेमध्ये इंद्रियांचा भगवंतांशी प्रत्यक्ष संबंध स्थापित होतो। या सांसारिक जीवनामध्ये मी कोणातरी मालकाची चाकरी करीत असेल पण मी खरोखर प्रेमाने मालकाची सेवा करीत नाही। धनप्राप्ती करण्यासाठी केवळ मी चाकरी करीत असतो आणि मालकालाही प्रेमाशी वगैरे मुळीच कर्तव्य नसते। तो माझ्याकडून काम करून घेतो आणि मला मोबदला देतो, तेव्हा प्रेमाचा प्रश्नच नाही। परंतु आध्यात्मिक जीवनाकरिता मनुष्याने शुद्ध प्रेमावस्थेत उन्नत झाले पाहिजे। अशा प्रेमाची अवस्था याच इंद्रियांद्वारे भक्तियोगाचे आचरण केल्याने प्राप्त होऊ शकते। वर्तमान स्थितीत हे भगवत प्रेम प्रत्येकाच्या हृदयात सुप्तावस्थेमध्ये असते। हृदयामध्ये हे भगवत प्रेम निरनिराळ्या प्रकारे व्यक्त होत असते, परंतु ते भौतिक संघामुळे प्रदूषित झालेले असते। हृदयाचे भौतिक संघापासून शुद्धीकरण करून सुप्त स्वाभाविक कृष्णप्रेम पुनर्जागृत केले पाहिजे। हीच भक्तियोगाची संपूर्ण पद्धती आहे। भक्तियोगाच्या नियामक विधिविधानांचे पालन करण्यासाठी मनुष्याने निष्णात आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली विशिष्ट नियमांचे पालन केले पाहिजे। उदाहरणार्थ प्रातःकाळी लवकर उठून स्नान करणे, अर्चविग्रहाला फुले वेचून अर्पण करणे, अर्चविग्रहासाठी भोग तयार करणे, प्रसाद ग्रहण करणे इत्यादी। याप्रमाणे मनुष्याने पाळावयाचे अनेक विधी नियम आहेत आणि त्याने शुद्ध भक्ताकडून भगवद्गीता व श्रीमद भागवताचे सतत श्रवण केले पाहिजे। अशा अभ्यासामुळे कोणताही मनुष्य भगवत प्रेमाच्या अवस्थेप्रत उन्नत होऊ शकतो आणि नंतर निश्चितच भगवत धामाची प्राप्ती करण्यात तो अग्रेसर होतो। विधिविधानांनुसार आणि आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाने केलेल्या या भक्तियोगाच्या अभ्यासाने निश्चितपणे भगवत प्रेमाच्या स्तरापत
उन्नती होते. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सगणललितांसि विशाखान्वितांश्च. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश कारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो महावदान्याय कृष्णप्रेम प्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः. पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूप स्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकं. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः. जय कृष्णाय गोविंदाय नमः. हरे कृष्ण. तर ही जी भगवद्गीता आहे ही आपल्याला माहिती की भगवंतांनी कुरुक्षेत्रावरती युद्धभूमीवरती युद्ध सुरू व्हायचंय त्यावेळेस अर्जुन म्हणाला की मला युद्ध करायचं नाही. त्याने अनेक कारण सांगितली आणि त्यावेळेस भगवंतांनी भगवद्गीता सांगितली. आणि दुसऱ्या अध्यायापासून जर आपण पाहिलं तर त्यामध्ये सांख्य योग, मग पुढे कर्मयोग, कर्मसन्यास योग, असं करत करत ध्यान योग, असं करत भगवंत पुढे येतात. आणि खास करून पहिले 6 अध्यायांमध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये कर्मयोग, ध्यानयोग याबद्दल भगवान सांगतात. आणि मग जे पुढे जसं येत राहतील तसं हा जो 12वा अध्याय आहे, या 12व्या अध्यायाचं जे शीर्षक आहे ते काय? भक्तियोग, श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा. आणि आतापर्यंत भगवंतांनी जे पहिल्या 8 अध्यायांमध्ये सांगितलं त्यात इव्हन भगवंतांनी विश्वरूप दर्शन पण दाखवलं. आणि त्यानंतर अर्जुन भगवंतांनी ते कुठे त्यांना पाहू शकतो इत्यादी सांगितलं. पण आता भगवंत काय करतात, त्याला अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला कॉन्सन्ट्रेट करतात. कारण आपण आधीच पाहिलंय भगवंतांनी काय सांगितलं, व्यवसायात्मका बुद्धी एकेह कुरुनंदन, ही तुझी बुद्धी स्थिर कर. कुठे? एका गोष्टीवरती स्थिर कर, आणि ती काय? भगवंतावरती स्थिर कर. पण जे मध्ये काही अनेक गोष्टी सांगितल्या त्या सांगितल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये थोडंसं कन्फ्युजन निर्माण झालं. आणि त्या कन्फ्युजनमुळे अर्जुन 12व्या अध्यायाच्या जगन्नाथ बलदेव सुभद्रा माहेश्वर दर्शन की जय. अर्जुन 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला प्रश्न विचारतो की जे तुमच्या भक्तीमध्ये योग्य रीतीने संलग्न झालेले आहेत आणि जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात त्यापैकी कोणाला अधिक परिपूर्ण मानण्यात येते. हा प्रश्न का पडला अर्जुनाला? कारण त्याच्या आधीच्या अध्यायामध्ये भगवंतांनी काय झालं, विश्वरूप दर्शन दाखवलं. म्हणजे सर्वत्र भगवंत कुठे कुठे आहेत, विश्वरूपामध्ये सर्व भौतिक सृष्टी दाखवली त्यांनी आणि सगळं त्यांचंच रूप आहे म्हणून दाखवलं. पण त्याचं वर्णन करीत असताना भगवंतांनी किंवा त्याच्या तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी सांगतात की हे जे विश्वरूप आहे
हे काय आहे, जरी भगवंताचं रूप असलं तरी शाश्वत रूप नाहीये. काही विशिष्ट काळाकरता विशिष्ट परिस्थितीमध्ये भगवंतांनी विश्वरूपाचं दर्शन दिलेलं आहे. आणि मग अर्जुनाच्या मनामध्ये हा संभ्रम निर्माण झाला की हे तर सगळं सांगितलं, त्याच्या आधीच्या 10व्या अध्यायामध्ये पण खूप काही सांगितलं. त्यामुळे अर्जुन प्रश्न विचारतोय हा की नक्की मला सांगा, आता मी काय करायला पाहिजे? तुम्ही मला जे काही वेगवेगळं सांगितलं त्याच्यामुळे मी कन्फ्यूज झालोय की एक्झॅक्टली हा जो काही लोक आहेत हे निर्विशेष म्हणजे भगवंताला काय, भगवंताचा रूप नाही, आकार नाही असे म्हणणारे आहेत, आणि परमात्मा रूपाने, कारण ध्यान योगामध्ये परमात्मावरती ध्यान करायला सांगितलं, परमात्मा रूप पण, आणि नंतर तुम्ही तुमचं स्वतःच त्यांनी हे सांगितलं की मत्त सर्व प्रवर्तते, 10व्या अध्यायात सांगितलं. नक्की काय, तुम्ही कोण आहात? तुम्ही सर्व निर्माण करतं म्हणता आणि मग निर्विशेष रूप पण आहे तुमचं म्हणता, आणि तुमचं परमात्मा रूपाने पण आहे. तर यात सगळे तुम्हाला तुम्ही सगळ्यांना मानताय, हे बरोबर आहे, हे माझ्याकडे येऊ शकतात म्हणजे बघतायत. पण यातला जो निर्विशेष ब्रह्माची उपासना करतो तो, आणि जो तुमच्या भक्तीमध्ये योग्य रीतीने संलग्न झालाय, यामध्ये श्रेष्ठ कोण आहे? यातलं कोण परिपूर्ण आहे? कारण हा प्रश्न अर्जुनानं विचारला, हा आपल्या सर्वांसाठी आहे. कारण आपल्याकडे पण आपल्याला म्हणजे नास्तिक सोडले तर आस्तिक असणाऱ्यांना सुद्धा हे असतं, भगवंत काय आहेत? हा, भगवंत सर्वत्र आहेत, आम्ही निसर्ग म्हणजे भगवंत मानतो, आम्ही भगवंताला आकार नाही, भगवंताला रूप नाही, भगवंताला असं म्हणणारे मिळेल, निराकार निर्गुण असे भगवंत आहेत. कोणी म्हणतं की त्याच्यात थोडी प्रगती झालेली असं, तो म्हणतो की भगवंत तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत, परमात्मा आहे, परमात्मा आहे. अरे तो परमात्मा आहे, पण मग हे कोण? कृष्ण कोण? नाही, कृष्णाला मी मानत. कृष्ण काय, कृष्ण हे रूप घेऊन आलेले आहेत असे. यातूनच एक संकल्पना पुढे शंकराचार्यांनी मांडून दिली. अर्थात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की भज गोविंदम भज गोविंदम, पण त्यांनी जी फिलॉसॉफी दिली शंकर भाष्य, त्यात मायावाद दिला की भगवंत या ठिकाणी येतात त्यावेळेस ते सगळं सर्व काही एक आहे, त्यामुळे भगवंत या ठिकाणी येतात त्यावेळेस ते काय करतात? भौतिक रूप देतात. त्यामुळे इथं कन्फ्युजन निर्माण होतं. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला आता अर्जुनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना स्पष्टपणे कल्पना देण्यासाठी हे पुढचे हा 12वा अध्यायात सांगितलेले. आणि म्हणून अर्जुनाला सांगतात भगवंत की मय्यावेश्य मनोयमाम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया प्रयोपेतास्ते मे युक्त तवामता. की आता भगवान स्पष्टपणे सांगतात, जे आपले मन माझ्या साकार रूपावर स्थिर करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले आहेत, ते माझ्या मते सर्वत्र. आणि प्रश्न काय होता? दोनापैकी श्रेष्ठ कोण आहे? उत्तर ताबडतोब देऊन टाकलं. पण उत्तर ताबडतोब दिल्यानंतर कसं असतं की विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला, एका वाक्यात उत्तर दिलं तर कधी कधी विद्यार्थ्याचं समाधान होत नाही ना, त्याला एक्सप्लेनेशन द्यायला लागतं. आणि म्हणून इथं स्पष्ट सांगितलं की जे साकार रूपावरती ध्यान करतात, ते स्थिर करतात मन, ते सर्वश्रेष्ठ आहेत. आणि मग पुढे सांगितलं की पण जे इंद्रियांचे संयमन करून आणि सर्वांच्या ठाई समबुद्धी ठेवून अव्यक्त इंद्रियातीत सर्वव्यापी अचिंत्य अविकारी स्थिर आणि अचल अशा परमसत्याच्या निर्विशेषच्या रूपाची पूर्ण उपासना करतात, त्या सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात. ते निराकार निर्विशेष रूपाची उपासना करण्याचा अंतिम फळ माझीच प्राप्ती होईल. पण क्लेशोधिकतरस्तेषा, ते क्लेशदायक आहे तो मार्ग. का क्लेशदायक आहे? की आता आपण इथं नेहमी येतो, इथं आल्यानंतर आपण म्हणतो की आत मंदिरामध्ये कोण कृष्ण आहेत, जगन्नाथजी असले तर कृष्णच आहेत, तर कृष्ण आहेत. कृष्णाचं रूप पाहणं सोपं आहे की कृष्णाचं निराकार जे आहे ते पाहणं सोपं आहे?
सहज आपल्या डोळ्याने दिसतं ना, आपल्या डोळ्याने दिसतं. पण हे कधी होतं शक्य, हे कधी होतं शक्य, त्याची पुढे कल्पना दिली. हे करण्यासाठी काय करायला, म्हणून या क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम, की परमसत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहेत, त्यांना प्रगती करणे क्लेशदायक आहे. कारण का, तर ह्या ज्या अव्यक्त रूप आहे, ज्याचं व्यक्त रूप नाहीये, निराकार आहे, ते प्राप्त करण्यासाठी जी विधी सांगितलेली आहे, ती ध्यान योगाची विधी, ती काय, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी. आणि हे सहजासहजी शक्य नाहीये. आहे शक्य? यम नियम, यमातच आपली गडबड होऊन जाते. नियम पालन करायचे, पण यम नियम आसन, पुढची गोष्ट आसन. 2 तास आपल्याला जपाला एका जागी बसणं मुश्किल होतं, है ना. काही 10 वेळा आपण मांडी हलवू, पण तिथे काय, म्हणजे ह्याचं प्रॅक्टिस करत जायचं. यम नियम आसन प्राणायाम, पुढचं तर श्वासोच्छ्वास कंट्रोल करायचा, प्रत्याहार धारणा, मग धारण करायचं. इथपर्यंत काही टिकत नाही कोणी, मग त्यात मध्येच कुठेतरी गळपटतात. आणि मग तिथून काय होतं की, आपण जर भागवतम मध्ये दुसऱ्या स्कंदामध्ये याचं वर्णन येतं, विस्ताराने वर्णन येतं की जे ध्यान करणारे, ध्यान योग आहे, तो ध्यान योग करणारे 2 प्रकारचे लोक असतात. ते काय होतं की, ते जर सक्सेसफुल झाले तर तिथून ते ध्यान करता 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 समाधीमध्ये स्थित होऊन हृदयात परमात्म्याचं दर्शन करू शकतात. पण जे अनसक्सेसफुल होतात, ते काय होतात, पुन्हा भौतिक गोष्टीकडे वळतात. म्हणून आपल्याला असे अनेक साधू योगी आपल्याला दिसतील की जे खूप तपस्या केली, हिमालयामध्ये तपस्या जाऊन केली, पण शेवटी काय करतात, भगवत भक्तीकडे वळण्याच्या ऐवजी ते पुन्हा भौतिक गोष्टी, त्यांना जी सिद्धी प्राप्त होतात आणि अष्टसिद्धी प्राप्त होतात आणि लघिमा इत्यादी प्राप्ती, हे सगळ्या सिद्धी प्राप्त झाल्यानंतर त्याला वाटतं आता मी जग जिंकलो, आता मी भगवान झालो. लास्ट स्टेप म्हणजे मी भगवान झालो. पण मी भगवान नाही झालो तर कमी तुम्ही आता सिद्धी आहे, या सिद्धींचा उपयोग करून हा ठीक आहे, राख सोनं, आणि सिद्धी प्राप्त होतात. रूपाजी सांगतात की एका साधूनी इथे बसून अफगाणिस्तानातून ते काय डाळिंब की ऍपल काय ते आणलं, दाखवलं करून. सिद्धी प्राप्त, सिद्धी नाही आहेत का, आहेत, पण उपयोग काय झाला, काय वस्तू आणल्या, त्या टिकणाऱ्या आहेत, बरोबर येणार आहेत, नाही येणार आहेत. आणि ते करण्यासाठीची जी विधी आहे ती काय म्हणले, क्लेशोधिक तरस्ते, अतिशय खडतर आहे. त्याच्यातून पुढे भक्तीमध्ये प्रगती करणं, भक्ती हा जर सर्वोच्च गोष्ट आहे, त्याच्या आधी सांगितलेलं आहे. तर भक्ती जर श्रेष्ठ असेल तर ती प्राप्त करणं, त्या स्तरावरती येण्यासाठी हा जो मार्ग आहे, निर्विशेष ब्रह्माची रूपामध्ये आसक्त होऊन, या मार्गाने जाणं खडतर आहे. यश होण्याची गॅरंटी आहे का, यशस्वी होण्याची नाही. म्हणून मग पुढे 6व्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतात की, पण जे माझी पूजा करतात आणि आपली सर्व कार्ये मला अर्पण करतात आणि अनन्य भक्ता भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात, माझ्या ठाई मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझेच ध्यान करत असतात, हे पार्था भवामिन चिरात पार्थ मय्या वेशित चेतिसा, की मी त्यांना या भवसागरातून असं सहज उचलून घेतो है ना. भवसागर छोटा नाहीये, भवसागर म्हणजे प्रचंड मोठा आहे. पण जो भक्ती करतो त्याच्यासाठी भगवंत एक इथे सांगतात की मी त्याला असं उचलून घेतो भवसागरात. समुद्रामध्ये कधी कधी एखादा जर का बोट पलटली, काही झालं आणि तो जर तिथे तरंगत असेल तर त्याला घेण्यासाठी काय करतात, विमान हेलिकॉप्टर वगैरे पाठवतात आणि तिथून रस्सी सोडतात खाली आणि मग त्यांना ते पकडायची.
आणि पकडले की बस झालं, बाकी काही नाही. त्याला पकडून ठेवायची रस्सी, त्याला उचलून घेऊन जातात आणि पूर्ण दूर, सागराच्या दूर जमिनीवरती आणून सोडतात, है ना. म्हणून मी तशा प्रकारे ही रस्सी सोडतो. कोणती रस्सी? भक्तीची रस्सी. भवामी नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसा. आणि म्हणतात की तेषाम हम समुद्धरता मृत्यू संसार सागरात, की त्याला मी मृत्यू संसार, हा जो भवसागर आहे, मृत्यू संसार, याच्यातून मी काय करतो? मुक्त करतो. प्रॉब्लेम काय आहे याच्यात? इथं काय प्रॉब्लेम भवसागरात, या मृत्यू संसारात काय प्रॉब्लेम? इथे काय करायला लागते? हे कसं आहे? दुःखालयम अशाश्वत. आज आपण सुस्थितीमध्ये असू कदाचित भौतिक दृष्ट्या, काय प्रॉब्लेम आहे? चांगली नोकरी आहे, चांगला बिझनेस आहे, चांगलं घर आहे, पत्नी आहे, मुलं आहेत, सगळं छान, सगळं चूक चाललंय. पण उद्या तसंच असेल खूप चांगलं? कोण गॅरंटी देऊ शकतो? काही होऊ शकतं. मग आणि असं नाही की आज मी सुखी आहे, आनंदी आहे, तर आपण एका भ्रमात आहोत. ज्याला वाटतंय की आपण इथं सुखी आहोत, कोणाकोणाला वाटतंय आपण इथं सुखी आहोत? मला वाटतं आन्सर सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे कोणी हात वर करत नाहीये. कारण का सुखी नाहीये आपण इथे. सुख म्हणजे काय हे कळण्यासाठी, दुःख काय आहे? तर या भौतिक जगतामध्ये दुःखालय का म्हणले? दुःख काय आहे? खूप थंडी पडली, हे दुःख आहे. खूप थंडी पडली, दुःख वाटू शकते एखाद्याला. एखाद्याला वाटू शकतं की खूप पूर आला, अजून काय झालं, पाणी, तरी दुसरं वाळवंटामध्ये अरे पाणी आम्हाला दिसत नाही, तुमच्याकडे पूर आला, चांगला आहे. अगदी खूप पूर, अगदी आता कधी कधी आता उन्हाळा सुरू होईल, झाडाला आंबे लागलेले असतील आणि वादळ येतं, बरोबर आहे. वादळ येतं, आंबे पडतात, मग ते एकदम तो शेतकरी त्रासतो की ते सगळं डोळ्या एकच, सगळं आता संपलं, जे काही कमवायचं होते, म्हणून तो बाजारात ते पडलेले आंबे घेऊन जातो. मग त्याला काय, तिथं काय होतं, बाकीचे जे असतात ना, वा नेहमी कैरी काय 50 रुपये झाले, आज हा 10 रुपये देते, हा खुश होतो. तो दुःखी असतो. एकाचं दुःख दुसऱ्याचं सुख असू शकतं, एकाचं सुख दुसऱ्याचं दुःख असू शकतं. प्रत्येक बाबतीत एखाद्याचा पहिला नंबर आला तो सुखी असेल, पण दुसरा आला तो अरे माझा गेला नंबर. कोणतीही गोष्ट घेऊ आपण, ज्याला आपण भौतिक सुख म्हणतो, ती सुखदायक नाहीये प्रत्येकासाठी. म्हणजे सुखाची व्याख्या काय केली, दुःखाची व्याख्या काय, ती प्रत्येकाला येतं, कोणालाही टाळता येत नाही आणि कोणी मागत नाही, है ना. अशी कोणती गोष्ट आहे प्रत्येकाला येतं? माहिती आहे कोणाला? माहिती असेल. मृत्यू, पण नुसता मृत्यू नाही, ते अजून 3 सवंगडी आहेत त्याचे. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. 4 गोष्टी नाही टाळत आहे. आणि अशा या 4 गोष्टी इथे आहेत, आणि त्यामुळे कायम पुन्हा 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 आपल्याला काय लागतं, आज सुखी आहोत, या जन्मभर सुखी असू, मृत्यूनंतर पुढे काय माहित नाही. माहित नाही म्हणून आपण म्हणलं नाही, माहित नाही, काय नाही, मांजर डोळे मिटून दूध पितं म्हणून काय त्याला मालकीण मारायची थांबते? फटका बसणार तो बसणार. त्यामुळे आत्ता सगळं चांगलं चाललंय म्हणून गॅरंटी नाही की या पुढच्या जन्मातही तसं झालं. आत्ता मनुष्य देह प्राप्त झालाय, गॅरंटी नाही पुढच्या जन्मात मनुष्यच मिळेल. आत्ता भारतामध्ये बारामती सारख्या प्रगत शहरामध्ये सुखी काय चांगल्या घरामध्ये जन्म झालाय, गॅरंटी आहे पुढच्या जन्मामध्ये. कारण सांगितलंय अंतकालाचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. त्याचबरोबर काय झालं, जो अंतकाळी ज्या ज्या प्रकारचं ध्यान करतो, स्मरण करतो आपण, त्याला पुढचा जन्म मिळेल. जे कर्म केलं जन्मभर, त्यामुळे तसा जन्म मिळेल. म्हणजे ही जी काय आपली आत्ताची स्थिती आहे, ही आज आहे ती उद्या राहणार नाही. एवढंच नाही तर या जन्मात आहे ती पुढच्या जन्मात राहणार नाही.
काय होईल सांगता येत नाही. मग असं जे दुःखालय आहे, या दुःखालय मृत्यू संसार इथे पुन्हा, पण ज्याचा जातसे ध्रुव मृत्यू, ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू नक्की आहे, ज्याचा मृत्यू झाला त्याला पुन्हा जन्म नक्की आहे. म्हणून त्याला काय म्हणलं, मृत्यू संसार म्हणजे ते सर्कल आहे, चक्र आहे, त्या चक्रामधून बाहेर नाही पडते. पण भगवान म्हणतात त्याला मी काय, तेषामम समुद्धरता मृत्यू संसार सागर, त्याला मी वर चढतो, असं अलगद उचलून घेऊन जातो. काही नाही, सगळं सुखी. या जगातून भगवंत त्याला उचलून नेतात आणि त्या जगाला काय म्हणतात, वैकुंठ. आणि भगवान सांगतात की तिथे जो येतो त्याला पुन्हा इकडे यावं लागत नाही, ते पुन्हा त्या जन्म मृत्यू यातनं मुक्त झाला तो. हे मी करतो. आणि त्याच्यासाठी काय सांगितलं की माझ्या मन माझ्यावरती स्थिर करून माझ्या भक्तीमध्ये संलग्न व्हावं, असं सांगितलं. आणि म्हणून मग म्हणतात ते की म्हणून तू काय कर, तू माझ्यावर तुझं मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या ठाई स्थिर युक्त कर, आणि अशा रीतीने तू निस्संदेह सदैव माझ्यामध्येच वास करशील, निस्संदेह माझ्यामध्ये वास करशील. आणि ही त्यांनी सांगितलेली म्हणजे काय बेस्ट आहे, ते बेस्ट करण्यासाठी काय कर, तर एवढं जर नसेल तुला शक्य तर काय कर की म्हणजे या स्थितीला पोचणं आज नाहीये तर पोचायचं कसं, तर म्हणून सांगतात अथ चित्तम समाधातुम न शक्नोषि मयि स्थिरम, की तुला आपलं मन निश्चलत्वाने माझ्या स्थायी स्थिर करणं शक्य नसेल तर काय कर, भक्तियोगाच्या नियामक तत्वांचं पालन कर. आज आपल्यापैकी जे कोणी पहिल्या पाठमध्ये असतील, निश्चलत्वाने मन भगवंतांच्या ठाई स्थिर झालेले आहेत, त्यांना प्रणाम. त्यांच्यासाठी हा श्लोक नाही. पण जे नाहीत पण कळतंय की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे किंवा भगवंताच्या प्रती शरणागत झालं पाहिजे, आणि मन अजून तसं इकडं तिकडं मन वढाय इकडं तिकडं ओढतोय, तर भगवान काय सांगतात की तू काय करतेस, असमर्थ असेल, नियामक तत्वांचं पालन कर. नियामक तत्वांचं पालन म्हणजे काय, म्हणून प्रभुपादजी सांगतात की दोन प्रकारचे विधी आहेत. एक काय रागानुगा भक्ती आहे आणि एक दुसरी वैधी भक्ती आहे. रागानुगा भक्तीमध्ये काय नैसर्गिकरित्या म्हणजे प्रगत झालेला भक्त आहे, शुद्ध भक्त आहे. असा शुद्ध झालेला भक्त तो कायमच, तो कुठेही असला काही असला तरी त्याचं मन कुठे आहे, स्थिर. तुया चरणी मन लागी हो रे शारंगधर, ही भावना आहे. माझं मन सध्या त्याच तो कुठेही सतत त्याच्या मनामध्ये कृष्ण, राधा, जगन्नाथ, बलदेव, चैतन्य महाप्रभू, हे उठता बसता असे जे साधू संत दळिता कांडिता म्हणतात, काही नाही, दुसरं काही सुचतच नाही. त्यांची नाही वर्णन, त्यांचं वर्णन काय की ते रागानुगा भक्ती नैसर्गिक, ते फार वरच्या स्तरावरचे. आपण त्या स्तरावरती असलो प्रॉब्लेमच नाही, पुढचं काही ऐकायचं. नसलो तर काय दुसरा आहे वैधी भक्ती. वैधी भक्तीमध्ये काय आहे की विधिविधानांचं पालन करणे. आणि विधिविधान काय आहेत, तर त्या विधिविधानांचं पालन करण्याद्वारे आपण काय होऊ शकतो, प्रगती करत हळूहळू हळूहळू रागानुगा स्तरापर्यंत देखील प्रगती होऊ शकते. विधिविधानांचं पालन करणे म्हणजे काय की भक्तीचे जे नियम सांगितलेले आहेत त्या नियमांचं पालन करायला सांगितलंय. आणि ते नियम आपल्याला श्रील प्रभुपादाने फार सोपे करून दिले. काय सांगितलं करायला, एबीसीडी करायला सांगितलं. असोसिएशन, भक्तांच्या संघामध्ये या. भक्तांच्या संघामध्ये आल्यानंतर काय होईल, तिथे भक्तांच्या संघामध्ये कशाबद्दल चर्चा होईल, शेअर्स किती, आणि बरेच तुमच्याकडे बरेच विषय असतील, मला माहित नाहीत असे. तर अशा विषयांवरती चर्चा नाही होत है ना. भक्तांच्या संघामध्ये कशावर चर्चा होईल,
भक्तीबद्दल चर्चा होईल, भगवंताबद्दल चर्चा होईल, है ना. आणि भगवंताबद्दलची चर्चा श्रवण केली, सुरुवातीला तर आपण बोलू नाही शकणार, पण चर्चा श्रवण केली, श्रवण करण्याचा परिणाम काय होईल की ती कानात घुसेल आणि आपण ध्यानपूर्वक श्रवण केलं तर ती इकडून जाणार नाही, आणि आत झाल्यानंतर त्याचा परिणाम आतमध्ये सुरू झाल्यानंतर हळूहळू हळू ती बाहेर पण पडायला लागेल ना, दुसऱ्याला सांगायला सुरुवात करू, बरोबर. या पद्धतीने ज्यावेळेस श्रवणाने सुरुवात केली, मग श्रवण केल्यानंतर म्हणजे भक्तांच्या संघामध्ये दुसरी काय गोष्ट होईल, श्रवण होईल, भक्तांच्या बरोबर असोसिएशन मध्ये भक्तांच्या बरोबर भगवंतांचं दर्शन होईल. दर्शन कसं घ्यायचं ते कळेल. दर्शन या डोळ्याने नाही होणार, भगवंताचं दर्शन होणार या डोळ्याने, या डोळ्याने दर्शन होईल श्रवणाद्वारे. आणि मग श्रवणाचं पुढे काय होईल, श्रवण कीर्तन, भक्तांच्या संघामध्ये कीर्तन होईल, भक्तांच्या संघामध्ये शास्त्राचा अध्ययन होईल, बुक्स बी भगवंतांच्या ग्रंथांचं अध्ययन होईल, त्याच्यातूनच बोलतील ना भक्त एकमेकाबरोबर. आणि ते केल्याचा परिणाम काय होईल की भगवंतांच्या नामाचं उच्चारण करायला सुरुवात होईल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सी फॉर चॅन्टिंग. बरं, चॅन्टिंगचं असं आहे की इथं बसलं कोणी आणि तो म्हणला मी चॅन्टिंग करणार नाही, ठीक आहे, तोंड नाही उघड, कान उघडे तर आहेत ना. आणि कानाची अशी गोष्ट आहे, कानाचा संबंध आहे आकाशाशी. आकाश आहे अनंत, त्यामुळे शब्द अनंत आहे, आणि शब्द कानात घुसला नाही म्हणलं तरी आज जातोच आहे तो. इथं बसलं आणि आपण म्हणलं नाही मी म्हणणार हरे कृष्ण, पण नाही, आपण नाही म्हणलं, दुसरे म्हणतात. केशवरी प्रभू म्हणले हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम, आत घुसते. म्हणजे सीचा उपयोग होतो, भक्तांच्या संघामध्ये आलं की सी पण होऊन जाते. आणि काही नाही तर भक्त इतके दयाळू असतात की म्हणजे शनिवारी अनेक जण येतात इथे, पण त्याच्या मागे कोणतरी तिकडे एक दुसऱ्या बिल्डिंग मध्ये खूप काही तयारी करत असतो प्रसादाची, है ना. ते दयाळू असतात, दयाळू पण ते दयाळू भक्त भगवंतांच्यासाठी काय करतात, भोग लावतात. आणि तो भोग भगवंतांच्या, या भगवंतांचा जे विग्रह आहे त्याला डी म्हणतात, त्या डीला अर्पण करतात. आणि तिथून तो भगवंत पण त्यावेळेस ते परत देऊन टाकतात, आणि देऊन टाकतात. तो काय म्हणतो, महाप्रसाद म्हणतो. हे चार गोष्टी भक्तांच्या संघामध्ये आल्यानंतर जर नक्की केल्या ते आपोआप होतात. फक्त काय करायला लागतं, चालत यावं लागतं. म्हणजे गाडीने आलं तर चालतं, पण चालत म्हणजे मंदिरात यावंच. आणि येऊन काय करायचं, सहभागी व्हायचं ऍक्टिव्हिटीज मध्ये. मग आपोआप आपली काय होते, वैधी भक्ती सुरू होऊन जाते. मग कोणत्या नंतर सांगतो की नाही आता काय असतं की काही, आता तुम्ही चांगले चार गोष्टी करायला लागला, थोडी प्रगती झाली, बरं चला आता धामाला जाऊ, मग धाम यात्रा सुरू होऊन जाते. मग धामाला गेल्यानंतर अजून संघ मिळतो. मग हळूहळू कोणते म्हणते, अरे तुम्ही सगळे चहा पित नाही, मी कसं काय पितोय, तुम्ही का चहा पित नाही, काय असतं. पहिल्यांदा कोणी सांगत नाही ना भक्त की चहा पिऊ नका, आणि सांगितलं जर आपण पळून जातील नवीन, त्यामुळे सांगत नाही. मग चहा, मग हळूहळू एक अरे ऐकून कळायला लागतं. मग आणि अनेक भक्तांच्या केसमध्ये, प्रत्येकाच्या भक्तांच्या ज्यांनी कोणी कंठीमाळ घातली त्यांना माहिती आहे की पहिल्यांदा फार कठीण जातं, है ना, ते 4 नियम पालन करायचं. भारतातल्या लोकांना चौथा नियम सहज, तो काही प्रॉब्लेम येत नाही, सहज पालन होतं. पण ते बाकीचे नियम करायला मग नको वाटतं. भक्त आता काय म्हणतात, नाही ठीक आहे चहा प्या, पण हरे कृष्ण करा, मांसाहार करून करा, काही नाही प्रॉब्लेम. ते आत जाऊन काम करते, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. ते कार्य करत आहे, बरोबर काम करत आहे.
आणि मग त्यात टिकून राहिलो आपण तर वैदिक भक्ती सुरू झाली. आता मग जसं 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 प्रगती होत जाईल तसं तसं मग आपल्याला आपले वरिष्ठ भक्त असतात, इथे मुंबईहून येतात, इथले वरिष्ठ भक्त आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करतात. हळूहळू आपल्याला त्यांनी बोट पकडलेलं असताना आपल्याला कधी पूर्ण पकडलं कळतच नाही, आणि मग आपली वैदिक भक्ती सुरू होऊन जाते. आणि वैदिक भक्ती सुरू झाल्यानंतर मग सुरू होऊन जातं श्रवण, कीर्तन, स्मरण, वंदन, पादसेवन, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदन. सर्व आत्मनिवेदनापर्यंत कधी आलो कळत नाही. आणि ते करत असताना आपली प्रगती कशी होत जाते. सुरुवातीला आलो अधो श्रद्धा, छोटीशी श्रद्धा होती. कोणीतरी सांगितलं की अरे या तिथे चांगला असते, प्रसाद असतोय, प्रसाद खायला म्हणून आलो. अधो श्रद्धा, काय ते आहे भगवंत नाही, निसर्ग पण भगवंत आहे, ठीक आहे काय म्हणतात ऐकूया तरी म्हणून येणार आहे. तिथून अधो श्रद्धा, तथा साधुसंग, तथा भजन क्रिया, तथा अनर्थ निवृत्ती, तथा निष्ठा, रुची, आसक्ती, भाव आणि प्रेम. आणि ती प्रेम आहे ते रागानुगे. सुरुवात कुठून आहे. अधो श्रद्धा. श्रद्धापूर्वक इथून बसणे. हे करता 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 ज्याला मूर्ती म्हणतो ती मूर्ती डीईटी बनते. सुरुवातीला काय म्हणतो, त्या मूर्तीचं दर्शन घेतलं. अरे मूर्ती नाही, भगवंताने स्वयं सांगितलं चैतन्य मूर्ती नाही, तुम्ही साक्षात ब्रजेंद्र नंदन, साक्षात ब्रजेंद्र नंदन आहेत. जयी गौरा सई कृष्णा सई जगन्नाथ. हे जगन्नाथ कोण आहेत. कृष्ण आहेत स्वयं. आणि मग आपल्याला आणि मग आतले जे भक्त आत कधी म्हणून थोडी थोडी प्रगती झाल्यानंतर आपल्याला मग मिळतं की आपण सेवा करायची इच्छा केली तर मग बघतो अरे आत येऊन करा ना सेवा. मग आत जाऊन सेवा करायला मिळते. भगवंत स्पर्श हळूहळू हळू काय व्हायला लागतं. ते डीईटी आहेत आणि ते भगवंत आहेत याचा साक्षात्कार व्हायला लागतो. आता तो कसा आहे, तो साक्षात्कार कसा होईल तर अनर्थ निवृत्तीची स्टेज आहे ना तिथे गडबड असते. अनर्थ किती साठून राहिलेले आहेत मागचे, ते जेवढ्या लवकर निघून जातील तेवढं काय होईल, निष्ठा, रुची, आसक्ती सगळं सुरू होईल. आणि त्यामुळे ती स्टेज थोडीशी त्रासदायक ठरते. पण त्याच्या आधीचे ना अधो श्रद्धा, तथा साधुसंग, तथा भजन क्रिया. साधुसंग भजन क्रिया, साधुसंग भजन क्रिया केलं की अनर्थ निवृत्ती कधी झाली कळत नाही. मग अनर्थ जे होते काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे निघून जातात, हळूहळू निघून जातात आणि कळतही नाही. अरे मी तेव्हा असा होतो इतकं आणि आता हो बेस्ट बेस्ट है ना. आणि मग हे जे भगवान सांगतात हे सोपं होऊन जातं. म्हणून हे करण्यासाठी, हे प्राप्त करण्यासाठी प्रभुपादजी लिहितात तिथे की इंद्रियांचं शुद्धीकरण होतं भक्तियोगाच्या अभ्यासाने. आणि इंद्रियांचं शुद्धीकरण होतं म्हणजे काय तर जे उपदेशामृतमध्ये सांगितलंय भक्त श्रीपाद रूप गोस्वामींनी काय सांगितलंय की वाचो वेगम, मनसा क्रोध वेगम, जिव्हा वेगम, उदर उपस्थ वेगम. एतान वेगाने हे पुढचं आहे की पृथ्वीमपेम शिष्यात, त्याचा नाही. पण हे जे वेग आहेत, आवेग आहेत, वाचा बोलण्याचा आवेग, वाचो वेगम, मनसा मनाचे आवेग, क्रोध, हे सगळे काय व्हायला लागतात, वरती नियंत्रण यायला लागतं. सगळे इंद्रियांवरती नियंत्रण यायला लागतं. आधी एखादा आवडता पदार्थ दिसला की आपण अरे पण इंद्रियांवरती नियंत्रण कसं येतं, काही नाही अरे अरे भगवंताला अर्पण करायचं आधी मग घेऊ. हो आलं नियंत्रण. सो विधी विधान जी केलेली आहेत आणि श्री प्रभुपादांनी क्या दयाळूपणे कृपापूर्वक आपल्याला सरळ सोपं करून दिलेलं आहे. त्याद्वारे काय होतं, आपली इंद्रिय संयमन होतं. आणि मग इंद्रिय संयमन झालं की जी जीवनाची जी परमोच्च स्थिती आहे ती प्राप्त पण उन्नती होऊ शकते. आणि मग आपल्याला कळायला लागतं की हे प्रेमाचं वातावरण आहे. प्रेमामध्ये व्यवहार नसतो ना, प्रेमामध्ये समर्पण असतं. आणि प्रेमाचा जो संबंध आहे तो संसारिक जगातला नाहीये. संसारिक जगात काय की
मी हे करतो तर तुम्ही मला काय देणार? तुम्ही मला हे दिलं तर मी हे करतो. पण इथं तसं नाही आहे. इथं एक पाऊल त्यांच्याकडे चाललं तर ते 100 पावलं आपल्याकडे येत आहेत. त्यांच्या 100 पावलांनी, है ना? नाहीतर आपली काय पात्रता आहे? पण त्यांची 100 पावलं म्हणजे त्यांची 2 पावलं आपल्याला माहिती आहेत काय आहेत. एका पावलाने खालचे लोक आपले, दुसऱ्या पावलाने वरचे लोक आपले. पण तिसरं पाऊल ठेवलं तर, डोक्यावर ठेवलं तर, पाताळ घेऊन ठेवलं तर पुढचा इंद्र. ती स्थान दिलं बली महाराजांना. म्हणजे ही भगवंतांची शक्ती आहे. ते भगवंत पाहतात आपली इच्छा काय, आपली चेतना काय आहे. आणि ती चेतना योग्य असेल तर भगवंत सांगितलं. अर्धी मुर्दी भक्ती असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. मृत्यू संसार सागरात पण वर घेतात. अर्धी मुर्दी असली तरी घेतात. कारण तिथं नियम नाही आहे ना त्यांना, की तुम्ही याला अर्धा होता त्याला का घेतलं. नाही, मला वाटलं मग स्वराट आहेत. भागवतमच्या पहिल्या स्कंदामध्ये पहिल्या स्कंदाचा पहिला श्लोक काय? स्वराट. स्वराट म्हणजे काय? मेरी मर्जी है ना. आपण सगळे मेरी मर्जी म्हणतो. मेरी मर्जी कोणाची? मर्जी कोणाची? त्यांना वाटलं हा कच्चा मच्चा असला तरी त्याला घ्याय तरी घेत. त्यांना वाटलं. तिथे ती चेतना बघतात, काय याची भावना काय, कोणत्या हेतूने करतो, हेतू पाहतात, इंटेन्शन पाहतात, भगवंताला उचलून देतात. आणि मग अशा प्रकारे शुद्ध भक्तीपर्यंत माणसाची प्रगती होऊ शकते, व्यक्तीची प्रगती होऊ शकते. पण यात एक मध्येच स्टेज राहिली आणि ती श्रील प्रभुपादांनी सांगितली. अशा प्रकारच्या भक्तियोगाच्या नियामक विधिविधानांचे पालन करण्यासाठी मनुष्याने निष्णात आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली विशिष्ट नियमांचे पालन केले पाहिजे. नियमांचं पालन करायचं, पण कोण सांगणार आपल्याला नियम? आपल्याला नियम शिकवणार कोण? निष्णात. तस्मात गुरुं प्रपद्येत. आणि त्यांचं वर्णन करताना, गुरूंचं वर्णन करताना म्हणलंय शाब्दे परेच निष्णातम. शाब्दे परेच. शास्त्राचा अभ्यास आणि त्याचा आपल्या म्हणजे शिष्याला काय आवश्यक आहे आणि कशा पद्धतीने शास्त्र त्याला द्यायचं, त्या शब्दामध्ये आणि त्याच्या तात्पर्यामध्ये जे निष्णात आहेत, शाब्दे परेच निष्णातम, अशा निष्णात गुरूंचा काय केलं पाहिजे? आश्रय घेतला पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं हे कर, येस सर म्हणून केलं की काय झालं? चाललं. आणि मग आहे तिथं सांगितलंय की प्रातःकाळी लवकर उठावं, अर्चा विग्रहाला फुलं वेचून आणावीत, भोग तयार करावा, प्रसाद ग्रहण करावा. बाकीचे 3 नाही, प्रसाद ग्रहण करणं तर सोपं आहे ना. ते एवढं केलं तरी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली हे केल्याने, अशा अभ्यासामुळे पुढे म्हणलंय की त्याने शुद्ध भक्तांकडून भगवद्गीता आणि श्रीमद भागवताचं सतत श्रवण केलं पाहिजे. श्रवणावरती जास्त परत जोर आहे. भगवद्गीताचा श्रवण केलं पाहिजे. आणि अशा अभ्यासाने मनुष्य भगवत प्रेमाच्या उन्नत अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो आणि नंतर निश्चितच भगवद्धामाची प्राप्ती करण्यात तो अग्रेसर होतो. आणि या प्रकारे वैधी भक्ती करता 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 मग ते श्रवण असेल किंवा यातली कुठली एक विधी केली निष्णात व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली, तर निराकारवादी सुद्धा काय बनतो? भक्त बनतो. आणि असं एक मोठं उदाहरण श्रीमद भागवतामध्ये 3ऱ्या स्कंदामध्ये होतं. 3ऱ्या स्कंदामध्ये काय होतं? वर्णन आलंय की कश्यप मुनी की त्यांची एक पत्नी दिती जाते आणि म्हणते की मला पुत्रप्राप्ती करून दे, तुम्ही मला पुत्रप्राप्ती करून द्या. ते म्हणतात की ही योग्य वेळ नाहीये. अनेक कारण सांगतात की शिवजी संध्याकाळची होती, शिवजी त्यांच्या सहचरांबरोबर बाहेर फिरत असतात, ज्यांना स्थूल शरीर नाहीये, सूक्ष्म शरीर आहे, म्हणजे भूतक येतं, तर ते पकडतात अशा वेळेस. त्यामुळं ही योग्य वेळ नाहीये पुत्रप्राप्ती करण्यासाठी. पण ती हट्टाला पेटते आणि तिच्या हट्टापुढे कश्यपने पण त्यांनाही इच्छा होते आणि ते समागम करतात आणि त्याच्यातून तिच्या गर्भामध्ये
दोन व्यक्तींचा प्रवेश होतो. आणि ती कथा सांगता सांगता मग पुन्हा विदुर आणि मैत्रियांचा संवाद आहे. ते मग पुढची कथा सांगता सांगता मग कथा जाते पुढे. आणि मग काय हे दोन, त्याच्यामुळे काय आलं की सगळीकडे अंधकार झाला. गर्भात दितीच्या हे आले दोन व्यक्ती आणि सर्वत्र अंधकार झाला, अपशकून दिसायला लागले. याचं कारण काय? देवी देवता सगळ्या काय झाल्या, चिंतित झाल्या. ब्रह्माजींकडे गेले आणि ब्रह्माजीने म्हणे की आता काय करायचं, सगळं काय याच्यावरती मार्ग शोधा. ब्रह्माजी म्हणले मलाही नाही माहिती मार्ग, पण आपण बघूया काय. आणि मग ब्रह्माजींनी भगवंताची प्रार्थना वगैरे केली. आणि त्यावेळेस इथे ते वर्णन येतं. आणि त्या वर्णन करत असताना ब्रह्माजी त्यांचे जे पहिले पुत्र आहेत 4, त्यांचं वर्णन करतात. चतुष्कुमार, सनक, सनातन, सनंदन, सनत कुमार. आणि हे 4 कुमार सुरुवातीला काय होते? निर्विशेषवादी होते. की ते ध्यान करत होते, पण ध्यान करता 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 त्यांनी श्रवण केलं कोणाकडून? आपल्या पित्याकडून. पण तरी देखील सुरुवातीला ते काय म्हणले की आम्ही ध्यान करू, आम्ही तपस्या करू, आम्हाला मोठं व्हायचं नाही, बालक राहिले. पण नंतर ते आपल्या पित्याकडून श्रवण इत्यादी केल्यानंतर त्यांच्यामध्ये जागृती झाली भगवत भक्तीची. आणि ती भक्तीची जागृती झाल्यानंतर त्यांना योगसिद्धी होती. त्या योगसिद्धीच्या द्वारे ते हळूहळू हळू कुठे गेले? सर्व ब्रह्मांडाला भेदून त्याच्या पलीकडे वैकुंठापर्यंत पोहोचले. आणि वैकुंठाची 6 दारं उघडली त्यांच्यासाठी. कोणी अडवलं नाही. ते छोटे 2-4 वर्षाचे बालक होते, अंगात कपडे पण नाहीत असे. ते गेले तिथं. 6 द्वारांमध्ये कोणी अडवलं नाही. पुढे गेले. 7व्या दरवाजावरती गेल्यानंतर काय आलं? कुठे चालले? क्राऊड कंट्रोल. कुठे चालले पुढे? तर म्हणले तुम्ही कोण अडवणार आहे आम्हाला? हे आम्ही असं ऐकलंय, श्रवण केलेलं आहे की वैकुंठ आहे, इथं भगवंताला भेटण्यासाठी कोणी जाऊ शकतो. तुम्ही कोण? पण बाकीचे इकडे फिरता, आम्हाला का अडवता तुम्ही कोण अडवणार आहे? तुम्हाला शाप देतो. 4 छोटीशी मुलं आहेत. ती 4 छोटीशी मुलं कशी काय शाप देऊ शकतात? ती छोटीशी दिसायला छोटीशी असली तरी ब्रह्माजींचे प्रथम पुत्र आहेत. त्यांनी शापवाणी उच्चारली. आता तिथे थोडासा गडबड सुरू झाली. आता ह्या जे द्वारपाल होते हे कोणी सामान्य व्यक्ती नाही, भगवंताचे द्वारपाल आहेत, शुद्ध भक्त आहेत. तिथं असताना शुद्ध भक्त म्हणून त्या दरवाज्यावरची सेवा होती. आत कोणाला सोडायचं नाही किंवा सोडायचं, जे काही आत लागतंय येणं येणं ते सगळं करायचं. पण चतुष्कुमाराने तिने अडवलं. शुद्ध भक्त म्हणजे अशुद्ध भक्त अजून पूर्ण नाहीयेत झालेले, पण भक्तीच्या मार्गावरती आहेत, प्रगत आहेत, प्रगती चाललेली आहे भक्तीची. पण आता ते वैकुंठामध्ये आपल्यापेक्षा, आपण तर कोण नाही, आपल्याला वैकुंठात कोण तिथं जाते, आपली इथनं जात नाही. पण ते तिथपर्यंत पोहोचले. 7व्या दरवाजापर्यंत पोहोचल्यानंतर तिथे त्यांना अडवलं. त्यांना शक्ती होती, योगिक शक्ती होती. त्यांनी शाप दिला, त्यांना शाप वचन. आणि हे सगळं बाहेर काय चाललंय म्हणून आता सामान्यपणे काय होईल? काय करायचं आतल्या व्यक्तीला असेल तर ते सांगतील, आत घेऊन येतील, ते सोड. काय झालं? स्वयं भगवान आतून सर्व लवाजम्यासह लक्ष्मी देवींसह चालत आले. इच्छा त्यांची काय? अजून शुद्ध भक्त झालेत का? निराकारवादी होते. श्रवण कीर्तनाद्वारे पुढे प्रगती झाली, गुरूंचा मार्गदर्शन प्राप्त झाले, शुद्ध भक्त. ब्रह्माजी प्रथम आचार्य आहेत आपले, त्यांच्या मार्गदर्शनाने खाली ते पुत्र आहेत त्यांचे. पण वैकुंठ लोकांपर्यंत पोहोचले आणि यांची इच्छा पाहिली. आणि भगवंत तिथे स्वतः लवाजव्यासाठी, भगवंत त्यांना दर्शन द्यायला आले, लवाजव्यास आले. आणि भगवंत तिथे येऊन, भगवंताची आता महानता काय, भगवंताचं सुंदर वर्णन येतं 3ऱ्या स्कंधामध्ये. आपल्याकडे वेळ कमी आहे. तर भगवंत तिथे येतात, लक्ष्मीदेवी सर येतात. आणि आल्यानंतर त्यांचा
त्यांचं दर्शन होतं तिथं. किंवा दर्शन होत नाही तर ते दर्शन घेतल्यानंतर म्हणजे भगवंतांचं सुंदर, भगवंतांचं जो मुखचंद्र आहे तो सर्वात सुंदर आहे. पण मुखचंद्र झाल्यानंतर ज्याला भक्तीमध्ये प्रगत झाली आहे त्याची नजर झुकते कुठे? भगवंतांच्या चरणाकडे. त्यांनी त्यांच्या भगवंतांच्या चरणाकडे पाहिलं, तिथून जो प्रकाश बाहेर पडत होता. आणि त्यानंतर अरे, ज्या प्रकाशावरती मी ध्यान करीत होतो ब्रह्मज्योतीवरती, तो प्रकाश इथून येतो. आणि मग ते भगवंतांच्या चरणाकडे, आणि तिथे भगवंतांच्या चरणावरती काय अर्पण झालेली होती? तुलसी. त्या तुलसीचा सुगंध त्यांच्या नाकात, आणि केवळ त्या तुलसीच्या सुगंधाचा मुळे त्यांच्यामध्ये जी काही अर्धी कमी राहिलेली होती भक्तीमधली, ती सफल संपूर्ण झाली, शुद्ध भक्त बनले. आणि शुद्ध भक्त बनल्यानंतर आता ते भगवंतांना म्हणू लागले की आमची चूक झाली, आमची चूक झाली, की आता आम्हाला जर आमच्या चुकीचं म्हणजे काय चूक केली तर आम्ही तुमच्या शुद्ध भक्तांना ओळखलं नाही, तुमच्या द्वारपालांना ओळखलं नाही आम्ही, त्यामुळे आम्ही त्यांना शाप दिला. हे शाप देणं हा आम्ही त्यांच्याप्रती केलेला अपराध आहे. इकडे जय विजय ते म्हणतात की यांनी शाप दिला, आम्ही चूक केली, म्हणजे आम्हाला तुम्ही शाप दिला, हे नैसर्गिक आहे, काही प्रॉब्लेम नाही. भौतिक जगतामध्ये असतं तर काय झालं असतं? का रे तू का असं म्हणला, असं झालं असतं. इथं आता उलट आहे, हा भक्तीचं वातावरण असं आहे की आता ते दोघे एकमेका म्हणजे दोघांच्या मनामध्ये काय, ते आपल्याकडून चूक झाली. आणि चतुष्कुमार भगवंतांना म्हणतात की दर्शन करतात, प्रार्थना करतात, म्हणतात की शेवटी म्हणतात की आता ह्या आमच्या केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून, आमची चूक झाली, त्यांची चूक झाली, पण यासाठी आम्हाला नरकात जावं लागलं तरी आम्ही तयार आहोत, फक्त एकच आम्हाला द्या, आणि की आम्हाला तिथे सुद्धा तुमचं विस्मरण होऊ नये, तुमचं सतत स्मरण होऊ नये, तुमचं विस्मरण होऊ नये, बस एवढीच इच्छा आहे. त्यावेळेस भगवंत काय म्हणतात की हे माझे जे द्वारपाल आहेत, हे माझे सेवक आहेत, या द्वारपालांनी जी काही तुमच्या प्रती केलेला अपराध आहे, हा ऍक्च्युअली अपराध, ह्याची जबाबदारी माझी आहे, कारण हे सेवक आहेत तर सेवकाची जबाबदारी स्वामी म्हणून माझी आहे. त्यामुळं मी तुमची क्षमा मागतो. कोण म्हणते? भगवंत. कोण आहेत भगवंत? जगन्नाथ. ते जगन्नाथच भगवंत आहेत, पण आपल्याला पटत नाही जगन्नाथ भगवंत नाही. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, एक ब्रह्मांड, त्याचा आकार आपल्याला सांगितलेला आहे शास्त्रांमध्ये, तो मोजदाद करणं कठीण आहे. तरी सुद्धा सांगायचं झालं तर 8 आवरण जे आपल्याला दिसतंय त्याच्या बाहेर 8 आवरण आहेत. पहिलं आवरण पृथ्वीचं, त्याच्या 1000 पट पृथ्वी जल, जलाच्या पलीकडे 1000 पट अग्नी, त्याच्या पलीकडे वायू, त्याच्या पलीकडे आकाश, त्याच्या पलीकडे मन, त्याच्या पलीकडे बुद्धी, त्याच्या पलीकडे आकाश. एवढ्या आवरण असलेलं जे आहे, तर हे काय होतं की असं जे आहे या भौतिक जगताच्या पलीकडे आहे ते वैकुंठ लोक. तर त्या अशा एका ब्रह्मांडाचे नाही, त्या एका ब्रह्मांडामध्ये भगवंत येतात गर्भोदकशाही रूपामध्ये, सॉरी क्षीरोदकशाही विष्णू, कारणोदकशाही विष्णूंच्या रोमछिद्रातून अशी अनंत कोटी ब्रह्मांड बाहेर पडतात, आणि त्यातल्या एका ब्रह्मांडामध्ये ते गर्भोदकशाही विष्णू येतात, आणि तिथे त्यांच्या नाभीतून कमळ उगवतो, तिथे ब्रह्माजीचा जन्म होतो. त्या ब्रह्माजींचे पुत्र आहेत चतुष्कुमार, आणि आपण तर किस झाडकी पत्ती.
असे अनंत कोटी ब्रह्मांड, त्यातलं आपलं जे ब्रह्मांड आहे ते सगळ्यात छोटं ब्रह्मांड आहे. चतुर्मुख आहेत ब्रह्माजी. 8 मुख, 10, 12 मुख, 16 मुख, करोडो मुख असणारे ब्रह्माजी असलेले अशी अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. ही सगळी ब्रह्मांड ज्यांच्या शरीराच्या रोमछिद्रातून त्यांच्या उच्छ्वासाबरोबर बाहेर पडतात आणि श्वास घेतल्यावर आत जातात, असे कारणोदकशाही विष्णू. त्यांच्या आधी कोण आहेत? नारायण, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध. त्याच्या मागे म्हणजे 6 वेळचा चतुर्युग, त्याच्या मागे नारायण, त्याच्या मागे पहिला चतुर्युग वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध. त्याच्या मागे कोण आहेत? बलरामजी. आणि त्याच्या मागे कृष्ण. तेच कृष्ण म्हणजे जगन्नाथ, तेच गौरांग महाप्रभू. त्यांची शक्ती आणि ते एकत्र होतात, ते काय? चैतन्य महाप्रभू. शक्ती बाहेर काढतात, राधा कृष्ण. असे जे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत, ते ब्रह्मांड नायक सर्वांचे स्वामी, त्यातल्या एका ब्रह्मांडातल्या ब्रह्माजींचे पुत्र जे त्यांच्यापर्यंत पोचलेले आहेत, ज्यांच्या नाकात आता तुलसीचा सुगंध गेलेला आहे, त्यांना काय म्हणतात? मी तुमची क्षमा मागतो. पॉसिबल आहे कुठे इथे? भगवंत काय म्हणतात की जो माझा भक्त झाला, अहम भक्त पराधीन, आय एम सोल्ड टू हिम. मी त्याला, मला कुठे परम चैतन्य प्रभू त्यांच्या शुद्ध भक्तांना अनेकदा म्हणाय की तुम्ही मला कुठेही कुठल्याही बाजारात घेऊन विका. तर या स्तरापर्यंत भगवंत, अर्थात हे कोणाचं इंटेन्शन असू शकत नाही ना की मला भगवंत भगवंत आपल्याला सॉरी म्हणा, नाही नाही. पण भगवंत इतक्या प्रमाणात त्या भक्ताप्रती प्रेम करतात की भक्त म्हणतात सॉरी, मी क्षमा मागतो तुमची. अर्थात ते आणि म्हणले, आता त्यांनी भगवंताचं दर्शन घेतलं, तिथून निघून गेले चतुष्कुमार. आणि यांना सांगितलं, यांना तुम्ही शिक्षा दिली आहे योग्यच, फक्त इथं काय झालं की 7 जन्म भौतिक जगतामध्ये भक्त म्हणून जायचं की 3 जन्मात अभक्त. आणि त्यामुळे तिथं वर्णन येतं की त्यांनी ऍक्सेप्ट केलं 3 जन्म, आणि तिथे भगवंतांशी काय भगवंतांचा शत्रू म्हणून भगवंतांचं सतत चिंतन करतात ते पुढच्या 3 जन्मांमध्ये. हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष, पुढे रावण, कुंभकर्ण, पुढे शिशुपाल, दंतवक्र. आपण 3 तर असे घेतले, आपली शिक्षा पूर्ण झाली. पण आपण ह्या 3 ह्याच्यामध्ये भगवंताप्रती अनेक अपराध केले. आता शुद्ध होतो. शुद्ध होण्यासाठी ते म्हणले आता आम्हाला अजून एक जन्म द्या. आणि मग जन्म घेतला. काय घेतला त्यांनी? जगाई मधाई. आणि त्यांचा उद्धार केला नित्यानंद प्रभू आणि चैतन्य महाप्रभू. कृष्ण बलराम आहेत आणि त्यांचा उद्धार करून पुढे काय म्हणले? जगदानंद आणि माधवानंद. जे आधी मारामारी करत होते, लोकांना त्रास देते, ते भक्त बनले. जय विजय तेच पुन्हा शुद्ध झाले. आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना म्हणायचे, लोक पूर्वीचं आठवून दगड मारायचे, ही घ्या दगड, अजून मारा, आमचे पाप खूप आहे. अशा प्रकारे भगवंताचे भक्त या स्तरापर्यंत पोहोचतात. जे शुद्धच आहेत ते शुद्धी चुकून काही अपराध झाला तर त्याची क्षमायाचना करतात, त्याचे पश्चाताप करतात, शुद्धी करण्याची प्रक्रियेतून जातात आणि अल्टिमेटली भगवंताकडेच पोचतात. आणि हे सगळं पॉसिबल आहे भगवंत सांगतात कशाद्वारे? वैधी भक्तीचा पालन केल्याने रागानुगा स्तरापर्यंत पोहोचू शकतो. कोणी म्हणजे किती दिवसात? किती दिवसात? तर किती दिवसात हा प्रश्न काय भौतिक जगतला प्रश्न आहे. कारण इथं कालगणना केली है ना, कालगणना झाली ना, किती दिवस, किती वर्ष, किती सेकंद, किती मिनिटं. पण आध्यात्मिक जगतामध्ये काल आहे का? काल नाही, काल शाश्वत आहे. सो भक्ती करण्याने आपण शाश्वत बनतो. आणि ते शाश्वत म्हणजे काय? आपण कोण आहोत आपली पहिल्यांदा ओळख होते. सत चित आनंद आत्मा.
पहिली आपली काय आहे, आत्मा स्तरावरती आहे. म्हणून प्रभुपादजी एवढं सगळं सांगण्याच्या पूर्वी वारंवार आपल्याला काय सांगतात की यू आर नॉट बॉडी, यू आर सोल. आपण कोण आहोत? आत्मा आहोत. आणि आत्मा काय आहे? भगवंताचा अंश आहे. आणि अंशाचं कार्य आहे पूर्णाची सेवा करणं. तर सेवा करण्याचा आपण प्रयत्न करण्याची सुरुवात करू. जे ऑलरेडी करतात सेवा त्यांना नाही, माझ्यासाठी की प्रयत्न करू सेवा करण्याची. अशा प्रकारे ज्यावेळेस आपण सेवा करू त्यावेळेस एक गोष्ट गॅरंटीड आहे की भगवंत त्याला उचलतात, आपल्या धामामध्ये घेऊन जात. कधी? त्यांची इच्छा. तो पण भक्त म्हणतो तुम्हाला जेव्हा घेऊन जायचं घेऊन जा, नो प्रॉब्लेम. आता रिलेशन बनलं आणि आपण वाट पाहायची. वाट पाहताना काय करायचं? वैधी भक्ती जी सांगितलेली आहे त्यातले जे नियम आहेत ते आपल्या वरिष्ठ असतील, गुरु असतील, आणि खास करून इथं म्हणलंय की शुद्ध भक्त जे गुरु आहेत, गुरूंच्या मार्गदर्शनाने विशिष्ट विधींचं पालन केलं तर नक्की आपण भगवत धामामध्ये जाऊ शकतो. हरे कृष्णा. थँक्यू व्हेरी मच. ग्रंथराज भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. उपस्थित भक्तवृंद की, उपस्थित भक्तवृंद की जय. अनंत कोटी वैष्णववृंद की जय. मला